सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ. या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो. या भारतीय जनता पक्षाचे दिवस फिरलेत हे काही आता वेगळं सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. उभ्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली एक लाट वाहत आहे. भारतीय जनता पक्षाचं नशीब थोर की 2029च्या लोकसभा निवडणुका अजूनही 2 वर्ष दूर आहेत. नाहीतर 2050 2060 पर्यंत आम्हीच अशा वल्गना करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते 2029ची चिंता करू लागलेले आहेत. माझा खरं तर आज त्यांचा विषय नाही, आज मी विषय राज्यातला घेतलेला आहे. पण तत्पूर्वी काल एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला आणि तो व्हिडिओ पाहत असताना मला हे गाणं आठवलं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं, मला सांगा. या गाण्याचे गायक जे आहेत प्रशांत दामले, आदर आहे त्यांच्याविषयी, कालही होता आजही आहे, भविष्यात राहावा याची काळजी त्यांनी स्वतःही करावी. खरं तर काल जो व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला, या सगळ्या विषयात प्रशांत दामले यांनी घुसायची गरज नव्हती. काल एबीपी माझाच्या एका विशेष भागामध्ये प्रशांत दामले हे गेस्ट म्हणून आले होते, पाहुणे म्हणून आले होते. तिथे जंतर मंतरवरच्या आंदोलनावर प्रश्न विचारला असता एकतर तुम्ही शांत बसायला हवं होतं, एकतर तुम्ही आपल्या अकलेचे तारे तोडायला नको हवे होते. तुमचं जे काय ते प्रांजळ मत ठेवताना त्याला तशा प्रकारचा संदर्भ जर तुमच्याकडे असेल तरच द्यायला हवा होता. तुम्ही तुमचं विरोधी मत ठेवू शकता, त्या बाबतीत आम्ही कुठेही संकुचित मनाचे नाही की फक्त आपल्या बाजूने भूमिका ऐकायच्या. पण ज्यावेळेस प्रशांत दामलेंनी विद्यार्थ्यांच्या नीट या पेपरच्या आंदोलनावर आपलं वक्तव्य दिलं, ते म्हणाले तिथे अशी काही लोक होती ज्यांना नीट या शब्दाचा फुल फॉर्म सुद्धा माहीत नव्हता. यावरून त्यांची भूमिका, त्यांचा कल मला कळाला. पण प्रशांतजींना हा प्रश्न मला विचारायचा आहे, ह्या न्यायाने म्हणजे नीटचा जर फुल फॉर्म आला तर ह्या न्यायाने डेमोक्रेसी, किती आमदारांना या डेमोक्रेसी शब्दाचं स्पेलिंग माहिती असेल? डेमोक्रेसी सोडा, किती आमदारांना इलेक्शन याचं स्पेलिंग सुद्धा माहिती असेल? किती आमदारांना किंवा किती खासदारांना घ्या, आमदार सोडा आता, किती खासदारांना पार्लमेंटचं स्पेलिंग माहिती असेल? मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा उत्तरं इथेच याच्याशी जुळतात कुठेतरी. म्हणजे जर इंडिपेंडन्स किंवा इंडिपेंडन्स डे किंवा इंडिपेंडन्स स्वातंत्र्य, या इंडिपेंडन्स डेचं किती स्वातंत्र्य सैनिकांना स्पेलिंग माहिती असेल ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं? लक्षात येतं तुम्हाला माझी भूमिका, मला काय सांगायचंय? रिप्रोडक्शन लक्षात घ्या. रिप्रोडक्शन या शब्दाचं स्पेलिंग किती जोडप्यांना माहिती असेल? मग त्यांनी संतती जन्मालाच घालायची नाही का? कारण रिप्रोडक्शनचं स्पेलिंगच माहिती नाही. फर्टिलायझर, खतं ज्याला आपण म्हणतो, खतं, फर्टिलायझर, किती शेतकऱ्यांना फर्टिलायझरचं स्पेलिंग माहिती असेल? किंवा किती शेतकऱ्यांना फार्मिंगचं स्पेलिंग माहिती असेल? फार्मिंग, त्यांनी शेतीच करायची नाही. म्हणजे अर्थ कुठे कसे जोडायचे याचं तरी भान असावं. आपण समाजात तुम्ही ज्ञात व्यक्तिमत्व आहात, जाऊ द्या, एवढ्यातून तुम्हाला कळालं असेल काय मला सांगायचंय ते. पण ते गाणं फार आवडलं भाऊ आपल्याला. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य केलं की ते घर बसल्या मिळतं. घर बसल्या कधीही सुख मिळत नाही. ते सुख मिळण्यासाठी तुमच्या अंतर्मनातला आणि तुमच्या बाह्य मनातला, तुमच्या तोंडातला आवाज हा एक असायला हवा. फक्त कोणाची तरी हाजी हाजी करायचे म्हणून आपल्या भूमिका मांडायच्या, इथपर्यंत जर आपण भूमिका नेलात तर आयुष्यभरात कधीही सुख मिळणार नाही. तुम्हाला एकदा काल त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा एकदा हा व्हिडिओ लाईव्ह पुरावा दाखवतो, पहा. आता नीटचा फुल फॉर्म काय हे जर आपल्याला माहित नसेल तर नीटच्या ह्याच्यामध्ये जाऊन उपयोग काय? बरोबर आहे की नाही? नीटचा फुल फॉर्मच मला माहित नाही, मग नीटच्या घोषणा देऊन काय उपयोग आहे? माझा मुद्दा तो आहे की तुम्हाला जर ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत
ज्या गोष्टींसाठी मी इथे आलेलो आहे ती गोष्ट तुम्हाला करायची असेल तर त्या गोष्टीची पूर्ण माहिती असणं हे तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. त्यातले तोटे, फायदे, येणारे अडथळे. म्हणजे आता मी 44 वर्ष इथे काम करतो, इथे काय काय अडथळे येऊ शकतात हे मला माहिती आहे. पण मी 1983 ते 2008 मी फक्त कलाकार होतो. या संपूर्ण कालावधीत निर्मात्याला येणाऱ्या अडचणी काय असू शकतात हे मी शिकलो. त्यामुळे तुझा मुद्दा जो आहे की अर्धवट माहितीच्या आधारे कोणावरही आरोप करणं हे चुकीचं नाही. खरं तर माझा आजचा विषय हा प्रशांत दामले नाहीत, पण काही असे मुद्दे ज्यावेळेस समोर येतात जे लोकांची मतं भरकटवतात त्यावेळेस त्यांना काट मारणं आणि त्यांना मुद्द्यानेच काट मारणं हे फार गरजेचं असतं. असो, काल 6 खासदारांना, जे शिवसेनेतनं शिंदे गटात गेले अशा 6 खासदारांना आणि त्यांच्या स्वतःच्या 7 खासदारांना घेऊन एकनाथ शिंदे ज्यावेळेस नरेंद्र मोदींची भेट घेत होते, ज्या प्रकारे हे सारे खासदार वाकून वाकून नमस्कार करत होते, हे सारं पाहत असताना कोण म्हणत होतं दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. कुणीतरी या शिंदे गटाच्या खासदारांनी आपली एक पोस्ट ठेवली होती, दिल्लीचेही तख्त. कृपया असले काही विनोद करू नका, कारण त्या पोस्टच्या खाली, मी नाव घेणार नाही त्या खासदाराचं, पण त्यांना स्पष्टपणे कळत असतं, ज्यावेळेस माझे हे व्हिडिओ येतात त्यांना स्पष्ट कळतं हा बाण कुठे लागायचा आहे आणि कोणाला लागायचा आहे. तिथे त्या पोस्ट खाली 11,000 रिॲक्शन्स होते. त्या 11,000 रिॲक्शन पैकी, म्हणजे रिॲक्शन म्हणजे काय, हसणं, ते इमोजी असतात ना, हसणं, थंब करणं किंवा हात जोडणं, रडणं, हे अशा प्रकारचे 11,000 रिॲक्शन होते. खासदाराच्या पोस्ट खाली असलेल्या 11,000 रिॲक्शन पैकी संपूर्ण 11,000 रिॲक्शन हे हसणारे होते. म्हणजे वर दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा यावर 11,000 लोक हसत होती आणि 46 लोकांनी फक्त थंब केला होता. नवल वाटतं, ही माणसं कधी स्वतःचे ते कमेंट्स वाचतात का, किंबहुना या सर्व रिॲक्शन पाहतात का? असो, तोही विषय बाजूला घ्या. पण या सर्वावर ज्यावेळेस मी बोलताना नवनाथ बन सारखी माणसं पाहत होतो, नवनाथ बन काय संबंध, कोण हा, ह्याचा भारतीय जनता पक्षाशी तरी काय संबंध, पण काय असतं, या वाहत्या गंगेत अनेक जणांनी हात धुवून घेतले आणि ही नवनाथ बन सारखी माणसं, पत्रकार म्हणे एकेकाळचे पत्रकार, हे कसले पत्रकार, यांना अशा माणसांना ती वेगळी विशेषणं लावायची गरज आहे. पण ठीक आहे, आता मी सध्या सोशल मीडियावर थोडं मला कंट्रोलमध्ये ठेवतो, हरकत नाही. हे नवनाथ बन हा खरं तर भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता की हा एकनाथ शिंदेच्या गटाचा प्रवक्ता मला माहित नाही, पण बाजू कायम एकनाथ शिंदेच्या गटाच्या प्रवक्त्यांसारखी मांडल्यासारखा करतो. याचा संबंध काय शिवसेनेशी, याचा संबंध काय? खरं तर ते एकनाथ शिंदेचं काय आहे ते आम्ही बघून घेऊ. हा नवनाथ बन मध्ये मध्ये तोंड मारण्यासाठी हा का उतावीळ झालेला असतो, बेगाने शादी मधला हा अब्दुल्ला, यालाही बाजूला करूयात. मी काल त्या वाघमारे ताईंचं एक विधान ऐकलं, यांच्या राज्यसभेच्या खासदार म्हणे उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये भीती आलेली आहे. काल ज्यावेळेस साहेबांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यानंतर उद्धव साहेबांची प्रेस कॉन्फरन्स झाली, म्हणे साहेबांच्या मनात भीती आलेली आहे. आता खरं तर वाघमारे ताईंनी आपली 6 वर्षांची जी काही खासदारकीची टर्म असेल ती उपभोगून घ्यावी, जनतेसाठी चांगली कामं करावी तुमच्या खासदारकीच्या मार्फत, महाराष्ट्राचं त्यातून काही भलं झालं तर पाहावं. ही नसली स्टेटमेंट करण्यात यांना काय मजा मिळते मला माहित नाही, पण या वाघमारे ताईंना कोणीतरी सांगावं, ज्याचा रेफरन्स त्यांनी, ज्याचा संदर्भ त्यांनी घेतला. एकनाथ शिंदेचे खासदार दिल्लीमध्ये ज्या वेळेस नरेंद्र मोदींना मिळाले, नरेंद्र मोदींनी त्यांना एक आश्वासन दिलं की तुम्ही कुणीही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुमच्या पाठीशी आहे. खरं तर या नरेंद्र मोदींना स्वतःचं सरकार पुन्हा 2029 मध्ये येईल की नाही याची खात्री नाही. एक गोष्ट मान्य करावी लागेल, एकनाथ शिंदेचा गट आणि भारतीय जनता पक्ष दोघेही, ही अशी परिस्थिती यांच्यावर आलेली आहे, दोघेही एकमेकांवर अवलंबून आहेत. सध्या त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की एकमेकांचं दुःख पुसायची कामं दोघेही करत आहेत. या अशा परिस्थितीत हे दोघेही असताना 2029 मध्ये पुन्हा सत्ता येईल की नाही याची खात्री नसताना हे काय एकमेकांना आश्वासनं देणार. पण चला, एकमेकांकडे जायचं, एकमेकांचं दुःख हलकं करायचं, ही अशी परिस्थिती. अशा ह्याच्यात ह्यांनी आश्वासन द्यावं की मी तुमच्या पाठीशी आहे, हा स्वतःमध्ये एक विनोद आहे. याच वेळी माझ्या पाहण्यामध्ये काल रामदास कदमाचा एक व्हिडिओ आला. खरं तर हा व्हिडिओ तुम्ही सर्वात प्रथम पाहावा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. अध्यक्ष कोण हे शिवसेने ठरवणार ना, की बाळासाहेबांचा मुलगा उद्धव आहे म्हणून बाळासाहेबांनी उद्धवच अध्यक्षपद देणार असं नाही, असं नाही. आम्ही सगळे एकनाथ शिंदेच्या सोबत आहोत शिवसेना म्हणून, शिवसेना मग ते आहेत.
शिवसेना प्रमुखांची शिवसेना आमची आहे असं आमचं मत आहे, म्हणणं आहे, ठाम म्हणणं आहे. तर शिवसेना प्रमुखांची भूमिका आम्हीच घेऊन चाललोय. उद्धवजींनी सोडली. काय म्हणतात 1966 सालामध्ये शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि तुम्ही आम्हाला सांगताय? हे माहिती नाही आम्हाला, आणि आम्हाला एक्सेप्ट आहे ना ते. आम्ही कुठे नाकारलंय कधी ती? मग ती शिवसेना आम्ही पुढे घेऊन चाललोय की? उद्धवजींनी सोडली ना ती विचार बाळासाहेबांची. रामदास कदम, आता ह्या माणसाविषयी शिवसैनिकांना जर बोलायला सांगितलं 2 शब्द, तर शिवसैनिक शिव्यांच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाही. तुम्ही जर यांच्याविषयी एखादा व्हिडिओ कराल, खाली त्याच्यामध्ये शिव्यांची लाखोली वाहिलेली असते. का कुणास ठाऊक या रामदास कदमांविषयी शिवसैनिकांच्या मनात चांगले शब्दच येत नाहीत, म्हणजे नॉर्मल शब्द येत नाहीत, कायम शिव्यांची लाखोली. काल ज्या वेळेस या माणसाने एकनाथ शिंदेचा उल्लेख केला, रामदास कदमांनी त्यांचा उल्लेख शिवसेना प्रमुख असा केला. म्हणजे कोर्टामध्ये शिवसेना कुणाची या सर्व विषयावर बोलताना अधिकार आहे तुम्हाला, बोला, तुमचं मत मांडा. पण हे सर्व बोलत असताना शिवसेना कुणाची हे बोलताना एकनाथ शिंदे आमचे शिवसेना प्रमुख आहेत. तुम्ही ऐकलात, पहिल्याच वाक्यात त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुख. इथेच कळालं रामदास कदम तुमचे विचार काय दर्जाचे आहेत. हे रामदास कदमाविषयी जास्त काही बोलायची गरज आहे का शिवसैनिकांनो? म्हणजे खऱ्या अर्थाने मी तुम्हाला जर सांगू, उद्या ज्या वेळेस एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट ज्यावेळेस मर्जर करण्याची वेळ येईल कोर्टाच्या आदेशानंतर, भाजपा असेल, प्रहार असेल, हा नंतरचा भाग राहिला, पण सगळ्यात प्रथम ज्यावेळेस नाव बुडते, आपण सर्वांनी ऐकलात ती गोष्ट, त्यातून उंदर बाहेर पडतात, उंदीर बाहेर उड्या मारतात. एकनाथ शिंदेच्या गटाची ज्यावेळेस नाव बुडू लागेल त्यावेळेस मी हा प्रश्न तुमच्यावर सोडतो. खरं तर मी याच्यावर काही बोलणार होतो, पण मी हा प्रश्न तुमच्यावर सोडतो. पहिले 3 जे एकनाथ शिंदेचा गट सोडण्यामध्ये, पटकन उड्या मारण्यामध्ये पहिले 3 जे असतील त्यांची आडनावं लिहा. नावं लिहू नका, आडनावं लिहा. 3 पहिले 3 हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतो. आता मी एका दुसऱ्या विषयावर येतो. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा खोटारडेपणा वगैरे वगैरे आपण सर्वजण नेहमी ऐकता. कुठल्याही गोष्टीला कुठल्याही विषयावर ढकलून द्यायचं. म्हणजे पेट्रोलचे भाव वाढले की त्याचे भाव का वाढले? युद्धामुळे वाढले. राज्यात एखादी घटना घडली त्याचा संदर्भ द्यायचा देशामध्ये, देशामध्ये एखादी घटना घडली त्याचा संदर्भ द्यायचा पाकिस्तानमध्ये, पाकिस्तानचं काही झालं त्याचा संदर्भ द्यायचा आखाती देशांमध्ये, तिथे काही घडलं अमेरिका. मी या सगळ्यामध्ये काल मला रस्त्यांविषयी ज्या वेळेस पत्रकार प्रश्न विचारत होते, रस्त्यातल्या खड्ड्यांविषयी प्रश्न विचारत होते, राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यावर काय उत्तर देत होते, आणि त्यांनी या खड्ड्यांसाठी डांबराला जबाबदार धरलं आणि डांबराच्या कमीसाठी कुणाला जबाबदार धरलं, एकदा तुम्हाला ऐकायला हवा. हा व्हिडिओ पहा. जवळपास युद्धामुळे 3 महिने डांबराचं प्रोडक्शन हे बंद होतं, डांबर उपलब्ध नव्हतं. आता मी विशेष पत्र केंद्र सरकारच्या सगळ्या कंपन्यांना दिलंय आणि कुंभमेळ्याकरता डांबर राखून ठेवावं, त्याची क्वांटिटी पण आपण दिली आहे. आम्ही ॲडव्हान्स पैसे आपल्याला द्यायला तयार आहोत, आमच्याकरता ते राखून ठेवावं अशा पद्धतीची विनंती त्यांना केली आहे. व्हिडिओ मला तुम्हा सर्वांना दाखवण्यामागचं कारण सांगतो. जी माणसं जनतेला अशा प्रकारे फेकमफाक उत्तरं देऊन गंडवू शकतात, ही अशी माणसं ज्यांच्या शब्दांवर आपण विश्वास ठेवतो की नाही असं काही ठरलंच नव्हतं, 2.5 वर्षांचं मुख्य, ही अशी माणसं ज्यांना डांबराला पण त्यांना कारण मिळतं आखाती देशातलं युद्ध किंवा तिकडे कुठे चाललंय तिकडचं युद्ध, डांबर कमी युद्ध जबाबदार. हे सांगण्यामागचं तात्पर्य मराठ्यांना जे शब्द दिले. मी काल मनोज जरांगे पाटलांचं ते स्टेटमेंट ऐकलं. एकनाथ शिंदेविषयी त्यांनी चिडचिड व्यक्त केली आणि एकनाथ शिंदेच्या लागोलाग त्यांच्या मंत्र्यांचा फोन आला, उदय सामंतांचा फोन आला आणि उदय सामंत म्हणाले मी पाहतो, मी करतो, आणि सगळं स्पीकर फोनवर चालू होतं. आज मराठ्यांना दिलेले शब्द ही असली माणसं जे खड्ड्यातल्या डांबराला ते युद्धाला जबाबदार धरतात. तुम्हाला त्यांनी किती फसवलं असेल हे वेगळं सांगायची गरज आहे का? आपण भले राजकारणात नाही आहोत. जरांगे पाटील साहेबांविषयी मी या अगोदरही अनेक व्हिडिओ केलेले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाजूने मी अनेक व्हिडिओ केलेले आहेत. मुंबईतली सर्व आंदोलनं मी कव्हर केलेली आहेत. मला वाईट एका गोष्टीचं वाटलं, पाटलांच्या तोंडून काल एकनाथ शिंदेविषयी आपला रोष व्यक्त होत असताना माझा कसा विश्वास आहे एकनाथ शिंदेवर, मी एवढा विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही मराठ्यांच्या पोरांचा घात करू नका, मी इथपर्यंत सगळं समजतो.
पण त्याच्या पुढे जाऊन तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसलाय, हे जे एक वाक्य जरांगे साहेबांच्या तोंडी आलं की तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसलाय, आम्हाला तळतळायला लावू नका, आम्हाला तुम्हाला, म्हणजे त्यांनी त्यांना एक वॉर्निंग दिली की भविष्यात तुम्हाला तुमचे आमदार निवडून काढणं कठीण होईल. तो एक वेगळा अराजकीय भाग राहिला. मी त्याच्याकडे राजकारण म्हणून पाहत नाही. पण तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसला हे पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य, ते उद्धव ठाकरे बरे आहेत असं बोलायची वेळ आमच्यावर आणू नका. इथे येतो राजकारणाचा संबंध आणि संदर्भ. तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसलाय हे बोलून जर आपण त्याला राजकीय रंग देत असाल तर कित्येक मराठे जे आज शिवसेनेच्या केसकडे लाखोंच्या संख्येने डोळे लावून आहेत, जे आज वाट पाहतायत कधी शिवसेनेची ही केस निकाली लागेल आणि कधी पुन्हा ते धनुष्य आणि शिवसेनेचं नाव हे पुन्हा मूळ शिवसेनेकडे येईल, त्या सर्व मराठ्यांच्या भावनांशी आपण, त्या भावनांकडे आपण कशा दृष्टीने पाहता? माझा हा साधा प्रश्न आहे तुम्हासाठी. तुम्ही फार मोठे आहात मनोज दादा, तुम्ही फार मोठे आहात तुमच्या मराठा समाजासाठी. स्वतः मी एक मराठा आहे या भावनेतून मी हा संवाद साधतोय. तुम्ही फार मोठे आहात, तुम्ही मराठा समाजासाठी फार मोठा संघर्ष करत आहात. पण ही आपली स्टेटमेंट नेमका काय अर्थ सांगतात? आपण कुणी एका पक्षाच्या बाजूने बोलत आहात का? कुणी एका पक्षाच्या नेत्याची बाजू घेत आहात का? माझा हा सवाल आहे. तुम्ही विचार करा. तुम्ही म्हणता ते उद्धव ठाकरे बरे, असं बोलायची वेळ आणू नका. म्हणजे ते बरे नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय, एकनाथ शिंदे खूप चांगलेत असं तुम्हाला म्हणायचंय, दोघांमध्ये तुलना दाखवायची. मग ही तुलना जर करायची असेल तर माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. ज्या वेळेस मुंबईमध्ये भर पावसामध्ये, अगदी मागच्या वर्षीचीच गोष्ट, ज्या वेळेस मराठ्यांचं आंदोलन मुंबईपर्यंत येऊन धडकलं होतं, भर पावसामध्ये मुंबईतले सर्व दुकानं बंद केली होती, त्यांना खायला मिळू नये, त्यांना पाणी प्यायला मिळू नये, इथपर्यंत ती वेळ गेली होती. तुम्ही आठवा, तुमचं उपोषण एका बाजूला होता आणि उपाशी पोटी असलेला मराठा सगळ्या बंद दुकानांकडे पाहत होता, आंघोळीला पाण्याची सोय नाही. त्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी, मला वाटतं सगळ्यात पहिला नेता असेल तुम्हाला भेटणारा शिवसेनेचे पक्षप्रमुख, आणि त्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सर्व मुंबईतल्या शाखांना सांगितलं, मराठ्यांची गैरसोय होऊ देऊ नका. शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, सर्वांनी एकच गोष्ट सांगितली, मराठ्यांची मुंबईमध्ये गैरसोय होऊ देऊ नका. गावागावाहून मराठा आलेला आहे, त्याची गैरसोय होऊ देऊ नका. ह्या अशा ठाकरेंना तुम्हाला बरं आहे असं बोलायची वेळ येऊ देऊ नका. हे वाक्य म्हणजे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे मला अजूनही कळालं नाही. ज्या वेळेस ज्यांना तुम्ही मानता असं म्हणता त्यांनी सर्वांनी तुमच्यावर ते डोळे विस्फारून पाहत होते, तुमच्याकडे पाठ फिरवली होती. तुम्हा सर्वांकडे जणू काही मुंबईमध्ये कोणी असं भलतं परक आलेलं आहे अशा नजरेतून पाहत होते. तुम्हाला मुंबईत लालबागच्या राजाच्या ठिकाणी म्हणाल तुम्ही अनेक प्रसंग पाहिले, काय काय घडलं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कुणाची तरी बाजू घेत असताना फक्त उद्धव ठाकरे बरे हे वाक्य काही मनाला पटलं नाही. असो, तुम्ही या सर्वाच्या मागे काहीतरी विचार केला असेल, त्यातूनही काहीतरी समाजाचं चांगलं असेल अशी मी आशा धरतो आणि हाही विषय मी सोडतो. तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला तिथं बैठका होत्या आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत. कशाला रे असं विस्तारित शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं, मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका. उद्धव ठाकरे बारा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बारा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. उभ्या महाराष्ट्रातला मराठा समाज फार आशेने आपल्याकडे पाहतोय. मराठा समाज राजकीय दृष्ट्या अनेक पक्षांमध्ये विभागला गेलेला आहे. पण ज्यावेळेस विषय समाजाच्या हक्काचा, आरक्षणाचा आणि समाजाचा येतो त्यावेळेस हे सारे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सारे एकवटतात, सारा समाज एकवटतो. मग अशा परिस्थितीमध्ये ही असली राजकीय स्टेटमेंट, अशा प्रकारे एक नेता विश्वासाचा, एक नेता बरा, अशा प्रकारची ही स्टेटमेंट समाजामध्ये एक वेगळा संदेश देऊन जातात. म्हणजे शिंदे साहेब तुमच्यावर माझा विश्वास आहे,
तुम्ही मराठ्यांच्या पोरांना अशा प्रकारे काही वागू नका वगैरे वगैरे म्हणत असताना मग तो उद्धव ठाकरे बरा हे अशा प्रकारचं स्टेटमेंट किंवा बरा म्हणण्याची वेळ आणू नका हे अशा प्रकारचं स्टेटमेंट हे काही मला तरी पटलेलं नाही. आपण राजकीय भूमिका कधी घेत नसता. आपल्याला राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत. आपल्याला समाजाचं भलं करायचंय हे आपण वारंवार सांगत असता. त्यामध्ये ही असली स्टेटमेंट अनेक मराठ्यांची मन दुखावून जातात. याचीही आपण काळजी घ्यावी आणि याचाही आपण विचार करावा ही आपणास नम्र विनंती करतो. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी.